जर पाहिलं तर काहीतरी यावेळी जर पाहिलं तर ट्रॉफ्या पहा मित्रांनो जास्त मोठ्या नाही आहेत, परंतु 17 किलोची पहिल्या नंबरची ट्रॉफी आहे, दुसऱ्या नंबरची देखील त्याच्याच जवळपासच्या वजनाची अगदी क्रिस्टल मध्ये ट्रॉफ्या आहेत. या एकूण ट्रॉफ्यांचा सेट जर सांगितला तर किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल, कारण ह्या 4 ट्रॉफ्या फक्त 65,000 रुपयाच्या आहेत आणि या उर्वरित सर्व ट्रॉफ्यांसहित जर आपण पाहिलं तर 90,000 रुपयांचा हा ट्रॉफ्यांचा सेट या ठिकाणी ठेवलेला आहे, तो म्हणजेच बक्षीस म्हणून. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर याला कूलर, बेस्ट फिल्डर याला ट्रॉफी आहे आणि शूज देखील आहेत आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे. म्हणजे मित्रांनो बक्षिसाची भरमार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच आता मात्र या स्पर्धेतील आजच्या पहिल्या दिवसातील तिसरा सामना या ठिकाणी रंगतोय, तो म्हणजेच अजय सेना बोरगर विपक्ष ओम साई साराई. बोरगर संघ 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. बोरगर संघ 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. विमंदल पाटील अप्रतिम खेळाडू आहे. राजेवाडीच्या मैदानावर मागच्या वर्षीची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ठरला होता आणि गोलंदाजी मार्कवर राकेश येईल. तत्पूर्वी मित्रांनो मागाशी मी 6 चेंडू आणि 6 षटकारांचा उल्लेख केला. ते 6 षटकार मागच्या वर्षी ठोकण्याचं काम केलं होतं राहुल पाटील यानं. राहुल पाटील मला वाटतं गली रिजनला उभा आहे. अप्रतिम खेळाडू आहे मित्रांनो. युगांतर बोरगर संघासाठी खेळतो जर पाहिलं तर असोसिएशन साठी, पण आज मात्र अजय सेना बोरगर संघाकडून आपल्याला खेळताना दिसतोय. अप्रतिम खेळाडू आहे, नावाजलेला खेळाडू आहे, नावा रूपाला आलेला खेळाडू आहे. निश्चितच पाहूया कशा प्रकारची कामगिरी आज राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तत्पूर्वी मित्रांनो फलंदाजीसाठी जर पाहिलं तर 2 आयकॉनिक फलंदाज ज्यांना म्हणता येईल सागर काटकर आणि नॉन स्ट्राईक एंडवर राज तुरे. नक्कीच सागर काटकरचं सांगायचं झालं तर अक्षय 11 तुडाल संघासाठी या विभागातले 2 खेळाडू खेळले होते. एक म्हणजे रामराजचा किफायत पटेल आणि दुसरा म्हणजे सागर काटकर. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये खेळताना दोघांनीही सलामीला जाऊन योगदान दिलं होतं. असा हा सागर काटकर आहे. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आणि त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटमध्ये देखील जी टेक्निक असते त्या टेक्निकनी खेळणारा खेळाडू. सोबतच टीनेजर राज तुरे एक लेफ्ट हँड फलंदाज आहे, अप्रतिम फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे. परंतु समोर असलेला गोलंदाज राकेशकडे देखील मित्रांनो पोटेन्शियल आहे, अनुभव आहे, क्षमता आहे आणि याच क्षमतेचं परीक्षण करण्यासाठी इथे मात्र गोलंदाजीत आपला जोर दाखवणं किंवा आपली धार दाखवणं गरजेचं आहे. चला मैदानाकडे वळतोय. पहिला चेंडू घेऊन राकेश सज्ज होईल. सामना करेल सागर काटकर. या ठिकाणी पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल, तो म्हणजेच राकेश सागरसाठी. पहिला चेंडू सामना पंच सुरू करायचा आहे. पहिलाच चेंडू मी म्हटलं होतं ताकदीपेक्षा टायमिंग आणि टेक्निकचा वापर सागर काटकरच्या माध्यमातून केला जातो. निश्चितच चेंडू पडल्यानंतर बाउंड्री लाईनच्या दिशेने नाही तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आला आणि त्यामुळे या चेंडूवर 2च धावा घेता आल्या, त्या म्हणजेच सागर आणि राजला. परंतु सागर आणि राज मिस चेंडू करण्यापेक्षा स्कोरबोर्ड सिंगल डबलने चालवणारे खेळाडू आहेत आणि निश्चितच याच गोष्टीमुळे कुठेतरी सागर आणि राज हे आपल्या संघाला एका मोठ्या स्कोर पर्यंत पोहोचवू शकतात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. थर्ड मॅन रिजनला राहुल पाटील चेंडूच्या मागे धावतोय. नक्की चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने शफल होतोय. चेंडू जातोय सीमारेषच्या दिशेने, परंतु राहुल पाटीलचा मित्रांनो जर पाहिलं तर अप्रतिम प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यश आलंय. राहुलला 1 धाव आपल्या संघासाठी वाचवलेली आहे. 3 धावा या ठिकाणी धावत पळत पूर्ण केल्या आणि या 3 धावांच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 5. नक्कीच मित्रांनो 5 धावा धावफलकावर आहेत. राहुल पाटीलचं पाहिलं तर ध्येयष्टी जर पाहिली तर भारतीय क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासारखी आहे. फिटनेसच्या बाबतीत कधी कधी राहुलवर संशय घेतला जातो, परंतु अप्रतिम फिटनेस राहुलचा आपण पाहतो आणि तेच फिटनेस या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी राज तुरे एक टेक्निकल आयकॉनिक खेळाडू आहे. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः समोरच्या संघांची दैना उडवण्याचं काम या राज तुरेनं केलं होतं आणि तोच राज तुरे या ठिकाणी आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. चंदू शेळकेने स्वतःला कुठेतरी मागं ठेवलंय आणि निश्चितच आपल्या ज्युनियर खेळाडूंवर थोडासा विश्वास दाखवलाय आणि नक्कीच सागर काटकर हा नेहमीच त्या विश्वासाला सार्थ ठरतो. आता मात्र राज तुरेची वेळ आहे. पुढचा चेंडू आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल राकेश राजसाठी. पुढचा चेंडू घेऊन राकेश सज्ज. सामना करेल राज. यावेळी नक्कीच मित्रांनो इनसाइड आउट फटका खेळलाय लॉंग ऑफ रिजनच्या दिशेने. विमंदलच्या
डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अजय सेना बोरघर संघाची क्षेत्ररक्षणाची क्षमता एक अप्रतिम क्षमता आहे आणि त्याच क्षमतेचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळतंय. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7. नक्कीच मित्रांनो, अजय सेना बोरघर किंवा ओम साई सराई या संघांबद्दल सांगायचं झालं, यावेळी मात्र मोठा फटका. विमंदल पाटील बॉलच्या खाली, झेल अप्रतिम टिपलाय आणि राज तुरे बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. जर मित्रांनो पाहायचं झालं तर अप्रतिम खेळाडू आहे राज तुरे, परंतु सराई असो किंवा अजय सेना बोरघर असो, दोन्ही संघांचं सराई संघाकडे आता मैदान चांगलं आहे, परंतु यापूर्वी पाहिलं तर चांगलं मैदान नव्हतं, प्रॅक्टिस करायला प्रॉपर ठिकाण नव्हती दोन्ही संघाला. तरी देखील क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत नेहमीच हे संघ आपली छाप सोडताना दिसतात. आणि निश्चितच जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये जे 2 संघ खेळले, श्री गणेश वळवली, व्हीसीएन कुरुल, या दोन्ही संघाकडे अप्रतिम मैदान आहे. व्हीसीएनचं तर मैदान आझाद मैदान पाहिलं तर अप्रतिम आहे. श्री गणेश वळवली संघाचे होम ग्राउंड आहे, पण त्यात मात्र फिल्डिंग मध्ये मिस्टेक पाहायला मिळाल्या. कुरुल संघ तसा फिल्डिंग मध्ये चुका करणारा संघ नाही आहे, पण थोड्या मिस्टेक्स पाहायला मिळाल्या आणि नक्कीच श्री गणेश वळवली संघाकडून देखील तीच चूक वारंवार पाहायला मिळाली. तर नक्कीच मित्रांनो, जर पाहायचं झालं तर फिल्डिंग करणं गरजेचं असतं, क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. कारण तुम्ही किती धावा केल्यात हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही किती धावा वाचवल्यात या गोष्टीला महत्त्व असतं. नवीन आलेला फलंदाज चंदू शेळके एक मोठा सिनियर आणि नावाजलेला खेळाडू आहे. निश्चितच संपूर्ण संघाची जबाबदारी पेलण्याचं काम ज्याच्या खांद्यावर नेहमीच असतं, असा चंदू शेळके या ठिकाणी मात्र नवीन फलंदाजाच्या रूपात. यावेळी पहिलाच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे ऋषी. अप्रतिम क्षेत्ररक्षण ऋषी पिंगळसकर याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. झेल टिपण्यापेक्षा त्या ठिकाणी झेल टिपण्यापेक्षा चौकार अडवला याला महत्व आहे, कारण अप्रतिम फटका होता चंदू शेळकेचा आणि त्याच्यावर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवर 1 धाव आली, धावसंख्या झाली 8. अंतिम चेंडू षटकातील राकेशचा सामना करेल सागर काटकर. यावेळी चांगला फटका आलाय. नक्कीच पुन्हा एकदा विमंदल पाटील त्या ठिकाणी तैनात आहे. निश्चितच अक्षरशः एकट्याने बाउंड्री लाईन सांभाळली असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण अप्रतिम खेळाडू आहे विमंदल पाटील. 2 वर्षापूर्वीच नावारूपाला आलाय आणि नक्कीच यावर्षी जर सुरुवात पाहिली तर विमंदल पाटील सीझन चांगलं जाणार आहे. 9 धावा आल्या पहिल्या षटकात. पहिलं षटक संपलं, 1 गडी बाद राज तुरेच्या स्वरूपात झाला आणि या ठिकाणी पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 9 अशी धावसंख्या उभारली, ती म्हणजेच ओम साई सराई या संघानं. निश्चितपणे मित्रांनो, या मैदानावर जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये जास्त धावा होत आहेत, दुसऱ्या इनिंग मध्ये चेस करणं कठीण जातंय, अशी पहिल्या 2 सामन्यांची परिस्थिती होती. परंतु आता जर विचार केला तर या सामन्यांमध्ये काय होणार, या सामन्यामध्ये कोण चांगली कामगिरी करणार आणि कोणावर गोलंदाजीची धुरा दिली जाणार. कारण ऋषी पिंगळसकर गोलंदाजी करू शकतो, विमंदल गोलंदाजी करू शकतो, राकेशचं 1 षटक अजून शिल्लक आहे, विमंदल पाटील आलाय गोलंदाजीला. निश्चितच आणखी गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करू शकतात. विमंदल पाटील अप्रतिम गोलंदाज आहे. तत्पूर्वी थोडा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. पॉवर प्लेचं 2रं षटक, त्यामुळे आपण आता अतिरिक्त 1 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. आणि याच्यासाठी जर पाहिलं तर ऋषी पिंगळसकरला आता मात्र डीप कव्हरला पाठवलंय. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफला उभा आहे राहुल पाटील आणि काऊ कॉर्नर रिजनला किंवा जर पाहिलं तर मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये उभा आहे तो म्हणजेच NK. सागर काटकर स्ट्राइक एंडवर. पहिला चेंडू विमंदलचा पाहूया, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल सागरला. काय होणार, पहिलाच चेंडू, पहिलाच चेंडू विमंदल पाटील. नक्कीच फंच फ्री हिट असणार आहे. विमंदल पाटील ही चूक आपण सागर काटकर समोर करू शकत नाही, कारण मी मगाशी म्हटलं होतं विमंदल पाटीलचं सीझन यावर्षी चांगलं जाईल,
पण इथे मात्र पहिलाच चेंडू स्पेलमधला फेकताना कुठेतरी खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि म्हणूनच जर पाहिलं तर कुठेतरी अतिरिक्त एक धाव येते या चेंडूवर. हा चेंडू आता फ्री हिट म्हणून गणला जाईल आणि निश्चितच सागर काटकर या चेंडूचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. पुढला चेंडू विमंडलच्या माध्यमातून सामना करेल सागर. यावेळी फुल टॉस चेंडू फेकला होता, नक्कीच मिस टाइम फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. एक धाव धावून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून या ठिकाणी पूर्ण केली. 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 12. नक्कीच मित्रांनो फ्री हिट चेंडू असेल आणि ज्यानं नो चेंडू खेळलाय तोच फलंदाज जर स्ट्राईक एंडवर असेल तर आपण फील्डमध्ये बदलाव करू शकत नाही असा नियम आहे. परंतु सागर काटकरनं जर पाहिलं तर फुलटॉस चेंडूला कुठेही मारता आलं असतं, पण निश्चितच सागर काटकर आपल्याला चेंडू आणि बॅटचं कनेक्शन नीट ठेवता आला नाही आणि त्यामुळे कुठेतरी हा चेंडू फक्त 2 धावा देऊन गेला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आतापर्यंत बोरघर संघाने देखील केले, अप्रतिम खेळ दाखवलाय आणि निश्चितच पाहूया विमंडल पुढचा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, यावेळी मात्र चेंडू खराब आहे. नक्कीच पंच शैलेश दादा सांगतायत चेंडू हा लेग स्टंप मिस करून जातोय, म्हणजे आयसीसी नियम क्रमांक 22 नुसार चेंडूला स्क्वेअर घोषित केलं जाईल, चेंडूला वाईड घोषित केलं जाईल. ऑफ स्टंपवर येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनला हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या स्क्वेअर लेग रिजनला हिट करण्यात अयशस्वी ठरलाय तो म्हणजेच सागर काटकर आणि याचंच नक्कीच नुकसान तर काही झालं नाही. चेंडू मात्र लीगल नाही आहे, एक धाव आलेली आहे पण धावसंख्या आली ती म्हणजेच 13. आणि मित्रांनो क्रिकेटच्या इतिहासात 13 आकडा आतापर्यंत नाही, परंतु पहिल्या 2 सामन्यांमध्ये 17 आकडा अशुभ ठरलेला दिसतोय. कारण पहिल्या सामन्यात जर पाहिलं तर 17 आकड्यावर प्रणय शेळके बाद झाला होता भोनंग संघाचा आणि दुसऱ्या सामन्यात प्रशांत मोरे आणि केदार बिर्जे दोघे जण बोल्ड झाले होते. यावेळी चांगला फटका, नक्कीच जर पाहिलं तर इनसाइड आउट फटका खेळलाय राहुल पाटील, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. निश्चितपणे 2 धावा या चेंडूवर देखील मिळत आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा आल्या 15. मित्रांनो कौतुक करावं लागेल या ठिकाणी ओमसाई सराई संघाचं देखील, कारण राज तुरेचा एक विकेट सोडला तर त्या व्यतिरिक्त आतापर्यंत फेकले गेलेल्या कुठल्याही चेंडूमध्ये निर्धाव चेंडू आलेला नाही आहे. प्रत्येक चेंडूवर धाव ही येते, फक्त चौकार षटकार देखील अजून आलेला नाही आहे. पुढला चेंडू, यावेळी मात्र चांगला फटका, नक्कीच जर पाहिलं तर फक्त फ्लिक केलंय चेंडूला, चेंडू पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. डी धन्यवाद डीजे. मित्रांनो डीजे ऑपरेटर कोण? रुद्र गुंड म्हणजे पंचराम गुंड जे आहेत त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आपल्याला डीजे ऑपरेटिंग करताना दिसत आहेत. 8वीला आहे फक्त. अप्रतिम डीजे वादन या ठिकाणी सुरू आहे. तर निश्चितच राम गुंड यांचं सहकार्य या मंडळाला नेहमी असतं. आज त्यांच्या सुपुत्राचं देखील सहकार्य आपल्याला लाभलेलं दिसतंय. तर निश्चितच या चेंडूवर मात्र सागर काटकरने दाखवून दिलं की मला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही, कारण मी नक्कीच माझ्याप्रमाणे क्रिकेट खेळतो आणि निश्चितच त्याचं या ठिकाणी प्रत्यक्षिक उदाहरण दिलेलं आहे. 21 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू विमंडल पाटीलचा, पाहूया काय करतोय. यावेळी मात्र नक्कीच हेल्मेटला हिट करणारा हा चेंडू होता, बाउन्सर स्वरूपाचा चेंडू होता आणि या चेंडूवर लेगबायच्या स्वरूपात 1 धाव येईल. धावसंख्या होईल 22. नक्कीच मित्रांनो जर विचार केला तर आयसीसीच्या नियमानुसार किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कन्कर्शनचा एक रूल आहे, म्हणजे जर तुम्ही डोक्याला किंवा हेल्मेटला चेंडू लागला तर फिजिओ येतो, तो नंतर पाहिलं तर चेकिंग करतो, काही प्रश्न विचारतो आणि मग निघून जातो. कारण हा रूल कधी आला होता तर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूचा डोमेस्टिक क्रिकेट खेळताना घात झाला होता. शॉन ॲबर्टच्या गोलंदाजीवर फिलिप ह्यूज याचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर हा नियम अस्तित्वात आला. तत्पूर्वी या चेंडूवर लेगबायच्या स्वरूपात 1 धाव आली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22. नोव्हेंबरचाच महिना होता तो. याच पुरुषोत्तम दादा याच कुठल्या तरी दिवसात फिलिप ह्यूज मृत्युमुखी पडला होता. वाढदिवसाच्या 3 दिवस आधी 63 धावांवर नाबाद असं शेवटपर्यंत ठरलं. पुढचा चेंडू, यावेळी मात्र नक्कीच अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली चंदूच्या माध्यमातून.
या चेंडूवर एक धाव आला, एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्यामुळे 23. मला वाटतंय राहुल पाटील शेवटचा चेंडू आहे का षटकातील? शेवटचा चेंडू आहे षटकातील. निश्चितपणे जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू विमंदल अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु नक्कीच एक मोठा फटका देखील आपण खाण्यापासून रोखू शकलेत नाहीत स्वतःला. पुढचा चेंडू यावेळी नक्कीच फिल्डरला कव्हर करून चेंडू गेलाय. एक धाव धावून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. नक्कीच 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 मित्रांनो, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या सागर काटकर आणि चंदू शेळकेनं, आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्यामुळे 25. पहिलं जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 25. चंदू शेळकेचा जर्सी नंबर देखील 25 आहे आणि अप्रतिम 13.50 ची सरासरी आहे. उर्वरित 3 षटकं आणि उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा येणार हे पाहणं गरजेचं आहे, कारण जर पाहिलं तर हायएस्ट स्कोअरचा विचार केला तर निश्चितच NSC खानव संघाने भोनंग सारख्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर 66 धावा उभारल्या होत्या आणि निश्चितच एकटा मैदानात पाणी न्यायचं आहे. एकटा जर पाहिलं तर सिद्धांत 45 धावांवर बाद झाला होता. माफ करा, नाबाद नव्हता, पण अप्रतिम खेळ केला होता. पाणी न्यायचं आहे मैदानावर. थोडा ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो 2 षटकांनंतर. तत्पूर्वी मित्रांनो, या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर अप्रतिम स्पर्धा आहे. प्रत्येक गोष्टीचा अगदी पद्धतशीर काळजी या स्पर्धेमध्ये घेतली जाते. मग ते नियोजन असो, आयोजन असो, नाहीतर आणखी काही असो. कारण जर पाहिलं तर तुम्ही पहिली गोष्ट मैदानाचं सिलेक्शन अप्रतिम मैदान, त्यानंतर बाउंड्री लाईन अप्रतिम आहे, स्टेज अप्रतिम आहे, या ठिकाणी टॉस बॉक्स आहे, त्याचबरोबर आमचा कॅमेरामन आहे, त्याला बसण्यासाठी अप्रतिम असा एक पेंडॉल उभा केला आहे. 2 संघ जे खेळतील त्या 2 संघांसाठी 2 पेंडॉल आहेत. त्यानंतर 2 मंडप आहेत, 2 गेट आहेत, 3 गेट आहेत, माफ करा. त्याचबरोबर प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. आणि जर विचार केला तर निश्चितच 2 षटकांनंतर पाणी, थंड आणि टॉवेल घेऊन जे मंडळाचे प्रतिनिधी आहेत ते निश्चितच खेळाडूंना या ठिकाणी जलपानाची सोय करतायत. तर अप्रतिम असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील. मित्रांनो, 2 वर्षापूर्वी राहुल पाटीलला प्युअर बॅट्समन म्हणून ओळखलं जायचं, परंतु मागच्या वर्षी जर पाहिलं तर राहुल पाटील ऑलराऊंडरच्या भूमिकेत उदयास आलाय. आणि का आलाय तर परिस्थिती त्यावेळी अशी निर्माण झाली होती की बोरघर संघामध्ये गोलंदाजांची कमी भासू लागली होती आणि याच परिस्थितीची जाणीव ठेवून राहुल पाटीलनं स्वतःच्या हातात गोलंदाजीची धुरा सांभाळली आणि पहिल्याच सामन्यात आपल्या गोलंदाजीवर सामनाच नाही तर ती अख्खी टुर्नामेंट राहुल पाटीलने जिंकून दिली होती. आणि म्हणूनच आता मात्र राहुल पाटील जर्सी नंबर 52 या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय आणि सामना करेल नक्कीच त्याच्याच उलटा, म्हणजे जर्सी नंबर 25 चंदू शेळके. निश्चितपणे मित्रांनो, अप्रतिम अशी स्पर्धा आहे, अप्रतिम असं आयोजन आहे, अप्रतिम असे संघ या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. आणि खास करून या ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या आजच्या दिवसातील जे संघ खेळणार आहेत, सर्वच्या सर्व संघ अगदी शिस्तबद्ध संघ आहेत. पहिला चेंडू, यावेळी पहिल्या चेंडूला नक्कीच घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र फलंदाजासोबत यष्टीरक्षक देखील बीट झाला. पंचांचा इशारा येतोय, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी मिळेल. नक्कीच चेंडू एक्स्ट्रा बाउन्समुळे कुठेतरी उसळी घेणारा ठरतोय आणि त्यामुळे या चेंडूवर 1 धाव लेग बायच्या स्वरूपात धावून पूर्ण केली जाते एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या झाली 26. सागर काटकर मात्र आपला तंबू पुरून तयार आहे, ठामपणे उभा आहे आपल्या संघासाठी. निश्चितपणे कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्याच्यावर पाय ठेवून उभं राहण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे असा फलंदाज सागर काटकर या ठिकाणी मात्र नक्कीच आपला जलवा दाखवताना दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन राहुल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, सामना करेल सागर काटकर. पाहूया काय होईल. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका, मिस टाइम फटका आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल नक्कीच झालाय आणि या झेलच्या माध्यमातून सागर काटकरची खेळी समाप्त झाली. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. नवीन आलेला फलंदाज साहिल तुरे आणि चंदू शेळके म्हणजे मामा भाच्याची जोडी या ठिकाणी आता मात्र मैदानावर आपल्याला खेळताना दिसणार. आणि निश्चितच राज तुरे आणि साहिल तुरे हे दोघे सख्खे भाऊ आहेत मित्रांनो. अप्रतिम खेळाडू आहे साहिल तुरे, ऑलराऊंडर खेळाडू आहे साहिल तुरे आणि तोच आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडवर येताना दिसेल राहुल पाटील. धावसंख्या 26 आणि 2 गडी बाद झालेत ओम साई सराई संघाचे. निश्चितपणे ओम साई सराई संघ एक नावाजलेला संघ का आहे हे आपण जर नक्कीच पाहिलं तर सागरच्या खेळीवरून पाहिलं. यानंतर येणारा फलंदाज निश्चितपणे योगेश असेल, त्यानंतर आकाश येईल, त्यानंतर आमचा नरूदादा देखील चांगली फलंदाजी करू शकतो कारण याच वर्षी एक मॅन ऑफ द मॅच देखील फलंदाजी मुलं नरूदादाने घेतले. तर निश्चितच फलंदाजीमध्ये जर पाहिलं तर खोली आहे आणि याच खोलीला आता मात्र वापरात आणणं गरजेचं आहे. तत्पूर्वी जर पाहिलं तर आमचा स्वप्नील जर पाहिलं तर गोलंदाजीत आज कमतरता जाणवून देईल, परंतु तरी देखील विचार केला तर चांगला खेळ करण्याची क्षमता या संघाकडे आहे. पुढचा चेंडू राहुल. यावेळी मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पंच काय फलंदाज बाद. साहिल तुरे आला काय, साहिल तुरे गेला काय डीजे. धन्यवाद डीजे. निश्चितपणे साहिल तुरे आपल्याला जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीवर आपण खडे उतरला नाहीत. अप्रतिम खेळाडू आहे साहिल तुरे. सुरुवातीला थोडासा फॉर्म गंडलेला दिसतो, परंतु जसं जसं सीझन सरकत जाईल तसं तसा साहिल तुरे आपला रंग दाखवेल. परंतु या ठिकाणी आता मात्र ज्याला काळाचं भय नाही असा फलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानावर उतरताना दिसतोय. जर्सी नंबर 333 मित्रांनो, क्रिकेट विश्वात जर्सी नंबर 333 कोणाचा तर त्याचं नाव होतं क्रिस्तोफस हेनरी गेल, म्हणजे क्रिस गेल, ज्याने अक्षरशः क्रिकेट विश्वाला क्रिकेट कसं खेळावं याचं वेळ लावलं आणि क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. असा क्रिस गेल याचा जर्सी नंबर 333, ज्यानं IPL मध्ये वैयक्तिक 175 धावांची नाबाद खेळी केली होती आणि टेस्ट मॅच मध्ये 333 धावा ज्यावेळी केल्या त्यावेळी मात्र क्रिस गेलचा जर्सी नंबर 333 पडला. त्याचबरोबर टेस्ट मॅच मध्ये जर पाहिलं तर निश्चितच बांगलादेश विरुद्ध खेळताना तैमूर इस्लामच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार क्रिस गेलनं ठोकला होता आणि तेच पवित्रा आणि तोच पोटेन्शियल घेऊन या ठिकाणी योगेश शेळकेला आता मात्र फलंदाजी करणं गरजेचं. राहुल पाटील पुढचा चेंडू पाहूया काय होतंय. यावेळी मात्र नक्कीच पहा मित्रांनो, फटक्यामध्ये ताकद काय तर क्षेत्ररक्षकाला चेंडू सुद्धा अडला नाही. निश्चितच योगेश शेळकेची ही खासियत आहे. आल्यापासून सुरुवात करतोय डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच मित्रांनो, योगेश शेळकेकडे एवढी ताकद आहे की तुम्ही विचार देखील करू शकत नाही. कारण सराई संघाचे खेळाडू जेव्हा आमच्या मल्ल्यांच्या मैदानावर प्रॅक्टिससाठी यायचे तेव्हा योगेश यायचा आणि जे षटकार आपले सामान्य खेळाडू पुढे जाऊन जोर काढून मारतात ते षटकार योगेश अगदी सहज मारायचा. एवढी ताकद आहे, अप्रतिम फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. निश्चितच ताकद आहे, देहयष्टी आहे, शरीर आहे आणि याचा फायदा नेहमीच घेतो. आणि मित्रांनो, जरी एवढी ताकद असली तरी स्वभाव जर योगेश शेळकेचा तुम्ही पाहिलात तर अत्यंत सामान्य माणसासारखा स्वभाव आहे, अत्यंत प्रेमळ स्वभाव आहे असा योगेश शेळके. या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन राहुल. इथे मात्र क्लीन बोल्ड. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा डीजे. धन्यवाद डीजे. मित्रांनो, योगेश शेळकेचा विकेट घेतलाय राहुल पाटीलनं. मी म्हटलं होतं राहुल पाटील काही वर्षापूर्वी म्हणजे मागच्या 2 सीझन पूर्वी राहुल पाटील हा फक्त प्युअर बॅट्समन म्हणून नावाजला जायचा, पण आज मात्र त्या राहुल पाटीलनं महत्वाचे 3 विकेट मिळवलेत. जर पाहिलं तर सागर काटकर, त्यानंतर साहिल तुरे आणि आता मात्र योगेश शेळके. आणि मित्रांनो, ज्या माणसाचा किंवा ज्या व्यक्तीचा आपण मागच्या सामन्यामध्ये आवाज ऐकला
जो आपल्याला समालोचनामध्ये साथ देत होता तोच नरू भोईर आता मात्र आपल्या संघाला फलंदाजीत साथ देण्यासाठी मैदानावर उतरलाय. जर्सी नंबर 7 नरू भोईर अप्रतिम खेळाडू आहे, अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याच्याकडे आहे असा खेळाडू आहे. निश्चितच टेक्निकचा वापर ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो असा नरू भोईर या ठिकाणी मात्र आता स्ट्राईक एंडवर असेल. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा राहुल पाटील. हा मात्र राहुलचा खराब चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली 31. 31 रन्स धावफलकावर आलेले आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यात. राहुल पाटील मित्रांनो अप्रतिम खेळाडू आहे. मागच्या वर्षी जेडी ग्रुप बोरघरच्या टुर्नामेंटला 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याची कामगिरी राहुलच्या माध्यमातून झाली होती असा राहुल पाटील आहे. ओ हो नरू भोईर इथे मात्र चूक झाली आणि चूक झाली राहुल पाटील कडून देखील. स्टंप मात्र योग्य टिपला परंतु तत्पूर्वी चंदू शेळके क्रीजवर सुरक्षितरित्या पोहोचले होते. नक्कीच चंदू याने सांगितलं की अशा प्रकारच्या फटक्यांची गरज नव्हती परंतु रन्स येणं गरजेचं आहे. पहिले 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 31. अजूनही जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे मित्रांनो आणि बोरघर सारख्या बलाढ्य संघासमोर खेळताना तुम्हाला 60 पेक्षा जास्त धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. विचार केला तर नक्कीच चंदू शेळके चांगलं सांगितलं नरू भोईर यांना कारण हा चेंडू डिफेन्स करून खेळून काढला तरी चालला असता. अजून 2 षटकं आहेत आपल्याकडे, ताकद आहे, क्षमता आहे. साहिल तुरे किंवा योगेश शेळकेने थोडी घाई केली अन्यथा उर्वरित 2 षटकांमध्ये हाणामारी करता येऊ शकली असती. पण राकेशचं 1 षटक किंवा राकेश किंवा विमंदल पैकी 1 षटक कोणतरी फेकणार किंवा राहुल देखील दुसरं षटक घेऊन येऊ शकतो. पाहूया आता मात्र 4थं षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे तो म्हणजेच ऋषी पिंगळसकर. ऋषी पिंगळसकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ऋषी पिंगळसकर अप्रतिम खेळाडू आहे मित्रांनो. आता मात्र आपल्या संघाने जे मोमेंटम तयार केलंय ते मोमेंटम या ठिकाणी कायम ठेवणं गरजेचं आहे. इथे मात्र निश्चितच चंदू शेळकेवर आता मात्र जबाबदारी असेल आणि नेहमीप्रमाणे जबाबदारी सांभाळण्याचं काम चंदू शेळके करतोय का. पहिलाच चेंडू नक्कीच मिसिंग लेग स्टंप चेंडू जाईल हा स्वैर. आयसीसी नियम क्रमांक 22 चा अवलंब. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा धावफलकावर आहेत. ऋषी पिंगळसकरचा पहिला चेंडू अप्रतिम वेग आहे. ज्या प्रकारे मी सागर काटकरचा उल्लेख केला लेदर क्रिकेटमध्ये ज्यानं आपलं नाव कमावलंय त्याच प्रकारचा ऋषी पिंगळसकर हा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटमध्ये देखील अप्रतिम कामगिरी ज्यानं केलेली आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड चेंडूचा येतोय. नक्कीच वाईड चेंडूचा मित्रांनो. कित्येक जण असं म्हणतात की बाउन्सर चेंडू जो असतो तो नो असतो तर नाही मित्रांनो. बाउन्सर चेंडू जो असतो तो वाईड दिला जातो. एक बाउन्सची ऑर्डर मला वाटते आलेली आहे. यावेळी चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र मोठी चूक आणि मला वाटते पंच काय 2 धावा. कारण असं लक्षात येत होतं इथून की कदाचित स्टंप डेट झालाय. बेल्स अगोदर पडल्या होत्या. आपण मगाशी मित्रांनो एक निर्णय पाहिला कुरुळ आणि वळवली संघाच्या सामन्यामध्ये. पुरुषोत्तम दादाने जे माइंड वापरला आणि अप्रतिम त्या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर पंचांची कामगिरी पाहायला मिळाली. कारण आपण बघा काय करतो बेल्स उचलतो हाताने बॉल लावून. तसं नसतं. बेल्स खाली पाडायची असते आणि खऱ्या अर्थानं अशा पंचांचं कौतुक असतं मित्रांनो. म्हणूनच एवढ्या मोठ्या सामन्यांमध्ये बाहेरून ऑफिशियल पंच मागवले जातात ते याच्यासाठी. आणि निश्चितच अप्रतिम पंचांची कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावर. धावसंख्या झाली 35. आता चंदू शेळकेची सोडलेली झेल किती महागात पडेल हे पाहणं गरजेचं आहे. पुढला चेंडू इथे मात्र एज घेऊन चेंडू जातोय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. निश्चितच चंदू शेळके फटके मारतोय. चेंडू क्षेत्ररक्षकांपर्यंत पोहोचतोय पण झेल काही होत नाही. पण एवढं सगळं होऊन देखील अजूनपर्यंत एकही चेंडू निर्धाव आलेला नाही आहे. फक्त जर नरू भोईरचा शेवटचा चेंडू सोडला तर त्यात देखील धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. झेल सुटली म्हणून तो चेंडू जर पाहिला तर तो निर्धाव आला. नाहीतर अप्रतिम फलंदाजीत
या ठिकाणी अचूकता दाखवलेली आहे. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋषी पिंगळसकर सज्ज होईल. सामना करेल नरू भोईर. पाहूया काय करतोय नरू भोईर. 36 धावा धावफलकावर आहेत. पुढला चेंडू माफ करा, यावेळी अप्रतिम फटका इनसाइड आउट. नक्कीच जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलवर येईल तोपर्यंत एक धाव ही धावफलकावर आलेली आहे. 39 धावा झाल्या, माफ करा, 39 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच 3 चेंडू अजूनही या षटकातील येणं बाकी आहेत. नक्कीच मित्रांनो, सामन्यामध्ये विचार केला तर चौकार षटकारांपासून वंचित राहावं लागलंय ओमसाई सराई संघाला. अवघा एक षटकार आणि एक चौकार एवढंच काही ती बाउंड्री आलेली आहे. बाकी जर पाहिलं तर सिंगल डबलवर गेम चाललाय आणि तरी देखील 39 धावा धावफलकावर लागल्यात. पुढचा चेंडू यावेळी देखील अप्रतिम फटका चिप करून खेळून काढलाय. एक धाव धावून पूर्ण. विमंदल पाटील बॉलच्या मागे येतोय. दुसरी धावेचा प्रयत्न देखील नाही. एकाच धावेवर समाधानी राहतोय तो म्हणजे ओमसाई सराई संघ आणि एका धावेच्या साह्याने धावफलकावर धावा झाल्या 40. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. नरू भोईर अप्रतिम खेळाडू आहेत मित्रांनो. निश्चितच चांगली क्षमता आहे आणि या क्षमतेचं प्रतीक या ठिकाणी देणं गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा बॅटला कनेक्ट होतोय चेंडू. क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल. विमंदल पुन्हा एकदा बॉलवर येईल तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा धावून पूर्ण होईल. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या. त्या म्हणजेच 41 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. अंतिम चेंडू षटकातील. गोलंदाज सज्ज. सामना करेल चंदू शेळके आणि हा फटका मित्रांनो दर्शवतो. निश्चितच असं वाटलं होतं एका वेळी की काय झालं, परंतु इथे देखील तिसरा झेल सुटलाय चंदू शेळकेचा आणि इथे मात्र हा चौकार आलाय मित्रांनो. पहा 3 झेल सुटलेत. धन्यवाद डीजे. चंदू शेळके याच्या 3 झेल सुटल्यात मित्रांनो आणि चंदू शेळके यानं 3 झेल सुटल्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. राहुल पाटील धावसंख्या 45. पाणी न्यायचं आहे लगेच न्या. 45 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच मित्रांनो जर पाहिलं तर आणखी एक षटक बाकी आहे. शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा लुटण्याचा प्रयत्न. पण बघा बोरगर संघानं काय केलंय. पहिल्या 4 षटकांसाठी 4 वेगवेगळे गोलंदाज वापरलेत आणि आता 5व्या षटकासाठी पुन्हा घेऊन आले राहुल पाटीलला. ना राकेशला दिली ना विमंदलला दिली. नक्कीच पुन्हा एकदा घेऊन आले 3रा नंबरचा गोलंदाज राहुल पाटील. कारण पॉवर प्ले स्पेशालिस्ट एक असतो परंतु निश्चितच जो ओपन फील्ड मध्ये देखील कमीत कमी धावा देतो तो खरा गोलंदाज आणि तोच गोलंदाज या ठिकाणी राहुल पाटील ठरलाय. आणि म्हणूनच 5व्या आणि अंतिम षटकाची जबाबदारी राहुल पाटीलवर. वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन राहुल पाटील. पहिला चेंडू नरू भोईर यांचा झाडू शॉट परंतु त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपलाय तो म्हणजेच ऋषीने. आणि इथे मात्र नरू भोईरची एक लहान पण एक महत्वाची खेळी समाप्त होते. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. मित्रांनो आता मात्र जो फलंदाज चाललेला आहे याच मैदानावर हीच स्पर्धा मागच्या वर्षीची सराई संघाच्या तो सामना अक्षरशः गळ्यात आला होता. चला आपण सामना चालू करायचा आहे. तर याच मैदानावर मित्रांनो या आकाशनं जेव्हा सराई संघ संकटात सापडला होता तेव्हा शेवटच्या षटकात येऊन सलग 4 षटकार ठोकून तो सामना आपल्याकडे फिरवला होता असा आकाश आहे. निश्चितच या चेंडूवर एक धाव येते. तत्पूर्वी सराई संघ एक लक्षात घ्या धावसंख्या मगाशी चुकून 45 बोललो होतो पण ते चुकून ऍड झालेल्या 2 धावा आहेत त्या 44 धावा आता धावफलकावर लागलेत. म्हणजे 43 आणि आताची एक धाव म्हणजे टोटल 44 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. 4 चेंडू बाकी आहेत अजून. निश्चितच थोडस इथे स्कोरर कडून चूक झाली होती आपल्या. इथे मात्र 5 झेल सोडल्याचा नतीजा. इथे मात्र 50 पूर्ण होते सराई संघाची. एकदा जोरदार टाळ्या वाजवा चंदू शेळकेसाठी डीजे मास्टर.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. निश्चितच धावसंख्या आता मात्र 50च्या घरात पोहोचते. चंदू शेळकेच्या 3 झेल सुटल्यात आणि चंदू शेळकेनं दाखवून दिलंय की झेल सुटलेत तर मी काय करू शकतो. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चंदू शेळकेचा घुटना टेक तमाशा देखवाला फटका डीजे. धन्यवाद डीजे. शेवटचे 2 चेंडू मला वाटते शिल्लक असतील. चंदू शेळकेचे जर धावसंख्येचा विचार केला 9 चेंडू आणि नाबाद 22 वर खेळतोय. त्यात 3 झेल सुटल्यात, लक्षात घ्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल राहुल. सामना करेल चंदू. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मात्र फटका. पुन्हा एकदा झेलचा चान्स या ठिकाणी आला होता. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. निश्चितपणे आकाश मात्र आता बाद होतोय. 1 धाव या चेंडूवर येईल. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागतील. त्यामुळे 57. अंतिम चेंडू बाकी आहे. तत्पूर्वी मित्रांनो मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील या ठिकाणी आलेली आपल्याला दिसते. अप्रतिम सायकल या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी आहे आणि त्या सायकलचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तत्पूर्वी अंतिम चेंडू आहे. नवीन आलेला फलंदाज करण आहे. नॉन स्ट्राईक एंडवर असेल करण आणि इथे मात्र चंदू शेळके हा मात्र आता स्ट्राईक एंडवर असणार आहे. शेवटचा चेंडू राहुलचा. इथे मात्र मिस टाइम, नक्कीच मिस टाइम म्हणता येणार नाही, फटकाच अक्षरशः मिस केला आणि त्यामुळे या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात एक आणखी गडी गारद झाला, तो म्हणजेच ओम साई सराई संघाचा. इथे मात्र षटक संपलं. पहिल्या 5 षटकांचा किंवा पहिल्या इनिंगचा विचार केला तर तब्बल 57 धावा या धावफलकावर आल्या. जिंकण्यासाठी 58 धावांचं आव्हान दिलं. तसं पाहायचं झालं तर मागच्या 2 सामन्यांचा इतिहास पाहता 58 धावा फायटिंग टोटल असू शकतं, परंतु विचार केला मित्रांनो फलंदाजीचा बोरघर संघाच्या तर राहुल पाटील असा खेळाडू आहे, राकेश आहे, ऋषी पिंगलस्कर आहे, विमंदल पाटील आहे, NK आहे आणि आणखी किती नावं घ्यायची. प्रत्येक खेळाडू असा आहे ज्याला रोखणं गरजेचं असेल तर या 57-58 ज्या धावा आहेत ते डिफेंड होऊ शकतात आणि निश्चितच याची जबाबदारी आता मात्र ओम साई सराई संघाच्या गोलंदाजांवर असेल. तत्पूर्वी मित्रांनो पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज आणि एक अप्रतिम उर्दू समालोचक सन्माननीय श्री यासिनजी मर्चंट सर यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. धन्यवाद डीजे. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी अलिबाग आयोजित स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील स्मृती चषक 2022 यावर्षी सुद्धा आपण इथे आयोजित केलेला आहे. स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील हा आपल्यामधून निघून गेला आणि त्याचं स्मरण चिरंतन राहावं हे आपल्या सर्वांनाच वाटत राहतं, कारण अचानक आपल्यामधून निघून गेल्यानंतर हृदयाला झालेल्या वेदना आणि त्याचप्रमाणे लागलेला एक चटका नेहमीच लक्षात राहण्यासारखा आहे आणि त्याच्या स्मृतीस उजाळा मिळावा म्हणून आपण या गावातील अनेक खेळाडू आणि ग्रामस्थ यांचा आवडीचा खेळ त्याचप्रमाणे स्वर्गीय अभिषेक
पाटील याचा सुद्धा एक आवडीचा खेळ आणि त्या खेळाची ही स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक. आणि आताच वेदांत कंटक यांनी सांगितलं की जवळजवळ 15 किलो 17 किलो वजनाची ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि 65,000 किमतीच्या या ट्रॉफ्या नक्कीच आपण पाहतोय. शिवप्रेमी क्रिकेट संघातील सर्व आयोजक आणि संयोजक यांची जितकी प्रशंसा केली जाईल तितकी थोडी आहे, कारण त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची निवड, त्यांची आवड आपण पाहतोय. ट्रॉफीवरती नजर फिरवल्यानंतर लगेचच लक्षात येते. आपण अनेक टुर्नामेंटमध्ये ट्रॉफीज पाहत असतो, परंतु ही ट्रॉफी काही वेगळीच आहे. या ट्रॉफीची सुंदरता एक वेगळंच प्रसन्न वातावरण निर्माण करते. तर पुन्हा एकदा इथे सामना सुरू होतोय. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आणि मी यासीन मर्चंट पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जातोय या मैदानावरती. आपण आहोत चिंचोटी गाव, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, महाराष्ट्रामध्ये. चला फलंदाज, आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज व्हा. कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये, कारण 2:30 वाजलेले आहेत. यानंतर सुद्धा आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा व्हावा. आयोजक आणि तुमची सुद्धा ही इच्छा असेल की कमीत कमी 5 षटकांचा सामना झालाच पाहिजे. सन्माननीय अशोक पाटील यांचं इथे याच दरम्यान आगमन झालेलं आहे. त्यांचे सुपुत्र स्वर्गीय अभिषेक पाटील आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु नेहमीच त्यांची आठवण आपल्या हृदयामध्ये राहणार आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली होती. गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं आणि काहीसा अंदाज नव्हता, परंतु सुंदररित्या ती स्पर्धा परिपूर्ण आपण पाहिली होती. 33,333 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं. परंतु यावेळेस आपण पाहतो एक भव्य दिव्य अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठी आत्तापर्यंत जी स्पर्धा आपण पाहतोय ती शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी यांच्या वतीनं आयोजित केलेली हीच ती स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. तो चलिए दोस्तों, बोरगर बनाम ओम साई सरई इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष है. राहुल पाटिल और ऋषि. स्ट्राइक एंड पर ऋषि और नॉन स्ट्राइक के एंड पर रोशन, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी चंदू के ऊपर. 58 रन बनाने हैं जीत मुकम्मल करने के लिए. 5 ओवर का ये मुकाबला होगा. पहला ओवर लेके आए हैं 10-12 कदमों का रनअप. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद फुल टॉस थी. 30 गज के दायरे को क्लियर तो किया है और यह लाजवाब कैच. वाह वाह, बहुत ही बढ़िया. ये अपेक्षित है. इस तरह की फील्डिंग अगर आप करने की क्षमता रखते हो, मादा रखते हो, तो आपको हराना इतना आसान नहीं है. डीजे धन्यवाद. डीजे मास्टर रुद्र. देखिए 12 साल का ये बच्चा है, मगर क्या कमाल का टाइमिंग है. वाह रुद्र, आपकी भी मैं सराहना करना चाहूंगा. देखिए ये काम करने का जज्बा 12 साल में, हालांकि हमें पता भी नहीं था कि हम क्या कर रहे हैं, मगर ये बच्चा देखिए यहाँ पे मेहनत कर रहा है. वाह रुद्र. जी हाँ, इस पर तबाह रन आउट करने का मौका था, मगर ये क्या किया आपने. ये बहुत ही आसान सा मौका आपने हाथ से गवाया. ऐसे मौके बार बार नहीं आते चंदू. हर मौके को यहां पे भुनाना होगा. तकरीबन 2 फुट पीछे थे, आसानी के साथ उस गेंद को गैदर करते और लगाते, तब भी वो आउट हो सकते थे. मगर देखिए, मैं अक्सर कहता हूं गलती हमेशा इंसान से होती है,
मगर ये भी उतनी ही सही है कि गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो, क्योंकि हर गलती का खामियाजा भुगतना पड़ता है। हर इंसान गलतियों का पुतला होता है। फिर से एक बार बाएं हाथ से, ओहो, ओवर द विकेट, परफेक्ट यॉर्कर। वाह भाई वाह चंदू, कमाल की गेंदबाजी, सटीक निशाना और परफेक्ट लाइन एंड लेंथ। और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर रुद्र। पहली 3 गेंदों पर 2 बल्लेबाजों को चलता किया है, पैवेलियन का रास्ता दिखाया है। चंदू ने क्या शुरुआत की है, आग उगलने वाली गेंदबाजी। आणि याच दरम्यान रामराज 11 विपक्ष कुदे या 2 संघादरम्यान सामना रंगणार आहे। दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे, अजूनही तुमचा टॉस झालेला नाहीये। विनंती आहे की आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यावं आणि टॉस करायचा आहे। कुदे आणि रामराज 11। चलिए हम मैदान में चलते हैं। पहले 4 गेंदों में मात्र 2 रन, 2 सफलताएं। फिर से एक बार जड़ में डाल दिया था। चंदू ने आज क्या सोचा है मुझे समझ में नहीं आ रहा है। हालांकि ये पहला ओवर है, देखिए 30 गज का दायरा है और फुलर लेन डिलीवरी बहुत कम देखने को मिलती है। स्विंग या थोड़ा सा एक आध बीच में बाउंसर होता है, मगर इन्होंने बेधड़क बेझिझक फ्रंट फुट पे खेलने का न्योता दिया है और आगे की तरफ गेंदबाजी की है और उसका फायदा मिला है। ये होता है, रिस्क यहाँ पे उठाया है उन्होंने। या तो बल्लेबाज कामयाब या तो मैं। ये देखिए फिर से एक बार फुलर लेन थी, मगर टप्पा खाने के बाद जो विकेट स्लो है, विकेट यहाँ पे नेचुरल विकेट है, उसका पूरा फायदा उठाया चंदू ने। चंदू की इस ओवर से सीखना होगा। अन्य गेंदबाज अगर यहाँ पे मैच देखते होंगे तो चंदू ने रिस्क उठाया, मगर वो कैलकुलेटिव रिस्क था, क्योंकि वो जानते हैं विकेट को उन्होंने परख लिया है, विकेट किस तरह से खिल रहा है। नेचुरल विकेट है, विकेट थोड़ा स्लो है, यहाँ क्या विकेट से गेंद घूम रही है और इसी वजह से उन्होंने हर गेंद को फुलर में रखा और उसका फायदा मिला। 4 रन उन्होंने खर्च किए पहले ओवर में और 2 सफलताएं अर्जित की। वेरी वेल डन चंदू, बहुत ही बढ़िया शुरुआत। इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है, क्योंकि 30 गज का दायरा और 30 गज के दायरे में गेंदबाज हमेशा सोच में डूबे होते हैं कि मैं गेंदबाजी किस तरह से करूं, क्योंकि सर्कल के बाहर मात्र 2 खिलाड़ी होते हैं, चारों तरफ खुला हुआ ये मैदान है 360 डिग्री, आप कहीं पे भी चौका या छक्का लगा सकते हो और यहाँ पे बल्लेबाजों को रोकना नामुमकिन के करीब होता है। वहां पे आपने 2 बल्लेबाजों को चलता किया, न बस विकेट चटकाए, इनफैक्ट आप यहाँ पे आपने बल्लेबाजों को रोक के भी रखा। मात्र 4 रन खर्च किए और मैच में अभी पूरी तरीके से घुस चुके हैं। मैच तुम्हारे पारे में आ चुका है, मैच के ऊपर मजबूत पकड़ आपने बनाई है। अब अन्य गेंदबाजों के लिए बहुत ही आसान सा यहाँ पे लक्ष्य होगा, क्योंकि 4 ओवर बचे हैं और जीतने के लिए अब यहाँ से 54 रनों की जरूरत। 4 ओवर यानी आपके पास 24 गेंदे हैं और 54 रन यानी तकरीबन 13.50 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे। और इस मैदान पर, इस विकेट पर इतना आसान नहीं है, क्योंकि विकेट देखिए क्या कमाल की प्रिपेयर की है इन लोगों ने। संयोजक और आयोजन कमेटी को पूरी तरीके से श्रेय इसका चला जाता है। गेंदबाजों को सहायता करने वाला ये विकेट। जी हां, पहली गेंद बाउंसर के साथ शुरुआत, हाफ ट्रैकर गेंद थी मगर उसे परख नहीं पाए थे, पहले ही थोड़ा खेल गए, मिस टाइम कर गए, गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और मिड विकेट की दिशा में ट्रैवल कर रही थी। 1 रन यहां पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ विमंदन पहुंचे 3 पर, राकेश पहुंचे 2 पर। ऋषि और रोशन ने अपना खाता नहीं खोला। राज फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट
आहा, फुलर लेंथ, टप्पा खाने के बाद गेंद घूमी थी और रन आउट। कोई जरूरत नहीं थी, यहाँ पे विचलित हुए, रन नहीं आ रहे थे, करे तो क्या करे। इसी विमंचना में दिखाई दिया आखिरकार अपना कीमती विकेट यहाँ पे खोना पड़ा रुद्र। धन्यवाद डीजे मास्टर, रुद्र, रामराज 11 आणि कुदे या दोन्ही संघांच्या संघ नायकांना पुन्हा एकदा विनंती आहे, मित्रांनो वारंवार आपल्याला पुकार द्यायला लागू नये अशी आपली सर्वांचीच इच्छा असेल, कारण यूट्यूबच्या साहाय्याने आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धा जगभरात इथे पाहिली जात आहे, दाखवली जात आहे, प्रक्षेपित केली जात आहे। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, क्योंकि देखिए गेंद ऑफ स्टंप के बाहर ललचा रहे थे गेंदबाज और बल्लेबाज उसे जबरदस्ती ऑनसाइड की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे। अपने पैर को चलाना होगा, जब तक आपके पैर चलेंगे रन यहाँ पे बरसते रहेंगे, वरना यहाँ पे बहुत मुश्किल हो सकता है। बड़े स्ट्रोक की दरकार जरूर है, मगर वो बड़ा स्ट्रोक किस तरह से आएगा। यहां पे फिर से एक बार वही गलती की बल्लेबाज ने, खड़े खड़े खेलने की कोशिश की, अपने फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया। गेंद के ऊपर जाना होगा, गेंद आप तक आने के पहले ही गेंद को भापना होगा, उसका अंदाजा लगाना होगा। फिलहाल देखिए यहाँ पे 333 जो हमारे क्रिकेट के दीवाने हैं, क्रिकेट के रसिक हैं, वो यूट्यूब के जरिए से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। यूट्यूब के जरिए से सारे क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करूंगा। फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, इस बीच गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद लॉन्ग स्टॉप रीजन पर सीमा रेखा के बाहर, 4 रन। धन्यवाद रुद्र। पहले ओवर में मात्र 4 रन आए और 2 सफलताएं अर्जित की थी चंदू ने। राज ने भी राज किया गेंदबाजी में, क्योंकि राज ने भी अपना जलवा दिखाया। राज के इस ओवर में मात्र 5 रन आए हैं और रनआउट के रूप में एक विकेट भी उन्होंने चटकाया। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 9 रन। अब यहां से देखिए दूरी, फासला बहुत बड़ा नजर आता हुआ, क्योंकि 18 गेंदें बची है और हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 49 रनों की जरूरत, 18 गेंदें और 49 रन। हालांकि 18 गेंदों में 49 रन टेनिस क्रिकेट में अक्सर हमने बनते हुए देखे हैं, और लेदर क्रिकेट में हाल ही में सेमीफाइनल में जो भारत ने मैच गंवाया, उसमें अंतिम 3 ओवर में यानी 18 गेंदों में 50 रन बनाए थे हार्दिक पांड्या ने, आप जानते होंगे। और इसी वजह से कोई भी क्रिकेट हो बना सकते हो, बस वो मादा होना चाहिए, वो जुनून होना चाहिए और वो कोशिश होनी चाहिए। इस बीच नए गेंदबाज फिर से एक बार आए हैं चंदू। चंदू को ही कैप्टन ने आमंत्रित किया है, क्योंकि इसी ओवर में मैच का फैसला करना चाहते हैं उनके कैप्टन। वो जानते हैं अगर इस ओवर में चंदू चल गए तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष से बहुत दूर चला जाएगा, मैच में पूरी तरीके से कब्जा हो जाएगा।
और इसी वजह से 25 नंबर की जर्सी पहने हुए चंदू आए हैं। चंदू ने पहले ओवर में सटीक निशाने पे गेंदबाजी की थी, परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिले थे। बहुत बड़ा रिस्क हालांकि उन्होंने उठाया था, क्योंकि अक्सर देखा जाता है कि जब 30 गज का दायरा होता है तो गुड लेंथ और थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद और वहां से गेंद को अंदर बाहर करने की कोशिश करते हैं, बल्ले से दूर रखते हैं। मगर यहां पे बल्लेबाज के नजदीक देखिए फिर से एक बार चंदू अपना बिल्कुल यहां पे पैतरा नहीं बदलते हुए। वेरी वेल डन चंदू। अभी तो बेझिझक है वो, क्योंकि उन यहां पे रन सेव करने के लिए 2-3 खिलाड़ी है पीछे। देखिए डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और उसी के साथ एक लॉन्ग ऑफ भी नजर आता हुआ, डीप एक्स्ट्रा कवर। 5 फील्डर तकरीबन सीमा रेखा के नजदीक तैनात है। तो यहाँ पे छक्का ही आपको लगाना होगा, चौका लगाना थोड़ा सा मुश्किल जरूर है। 2 खिलाड़ियों के बीच में अगर आप खेलोगे तो ही यहाँ पे आपको चौका मिल सकता है। जी हाँ, मगर चंदू पूरी तरीके से इस मैच में छाए हुए हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, मुझे और आप सभी को उन्होंने प्रभावित किया है। चंदू बाएं हाथ से, हालांकि ये देखिए फिर से एक बार उड़ाया। वाह 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 चंदू, कमाल कर दिया आपने। फुलर लाइन फिर से एक बार यॉर्कर। चंदू क्या सोच के आए हैं डीजे। धन्यवाद डीजे। चंदू ने कमाल कर दिया है। चंदू आज करामात कर रहे हैं। आणि आत्ताच मी ज्यांची प्रशंसा केली होती, 12 वर्षाचा हा छोटा मुलगा आपण पाहतोय। ज्यावेळेस मी 12 वर्षाचा होतो त्यावेळेस गोट्या खेळत होतो किंवा काय करत असेल मला काहीच माहिती नाहीये, परंतु हा 12 वर्षाचा मुलगा अगदी अप्रतिम टायमिंगने इथे डीजेचं काम करतोय, डीजे वाजवतोय आणि शिवप्रेमी क्रिकेट संघातर्फे याच कारणास्तव या छोट्या डीजे मास्टर रुद्र याला 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे। वेल डन रुद्र। वाह वाह वाह, चंदू आग उगल रहे हैं, आग बरसाते हुए। बाप रे बाप, चंदू ने कमाल कर दिया है। धन्यवाद डीजे। पहले ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया, अब हैट्रिक की दहलीज पर है चंदू। क्या हैट्रिक अपने नाम करेंगे? देखिए टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट, अंतरराष्ट्रीय क्रिकेट, हैट्रिक हैट्रिक होती है। हैट्रिक ये लफ्ज कहां से आया? जब जिंदगी में क्रिकेट के विश्व में पहली मर्तबा हैट्रिक का मतलब क्या होता है ये भी आपको मैं बताना चाहूंगा। पहली मर्तबा जब हैट्रिक ली गई तो उसे उनके दोस्तों ने हैट गिफ्ट की थी, और ये बहुत ही जबरदस्त ट्रिक थी। दोस्तों का ये कहना था कि आपने कौन सी ट्रिक की, कौन सी जादू की कि लगातार 3 गेंदों में 3 विकेट आपने छटकाए। तो दोस्तों ने कहा ये उनकी ट्रिक थी और उनको हैट गिफ्ट की थी, इसीलिए तब से 3 लगातार आउट होने के बाद हैट्रिक ये नाम हो चुका है क्रिकेट की दुनिया में। 4 गेंदें हो चुकी है। चंदू यहां पे आग बरसाते हुए 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं अब तक चंदू ने। 2 बल्लेबाजों को चलता किया है। बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है चंदू के इस सवाल का। वाह, फिर से एक बार जड़ में, मगर इस मर्तबा खोद कर खेला था कारपेट के सहारे लॉन्ग ऑन की दिशा में। बहुत ही अच्छा स्ट्रोक, मगर एक के अलावा कुछ भी नहीं मिलेगा क्योंकि वहां पे अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग। और अब ये मैच देखिए, बल्लेबाजी करने वाली टीम बोरघर के पक्ष से बहुत दूर जाता हुआ चंदू ने पूरी तरीके से कमर तोड़ बल्लेबाजी गेंदबाजी की है। फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश, मगर फुल टॉस कर गए थे। मिड विकेट की दिशा में कैच टपकने का मौका हो सकता था, हाफ चांस जरूर था। कोशिश भी की थी वहां के फील्डर ने, मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि देखिए उन्होंने कैच तो लपका नहीं, मगर वहां पे
4 रन नहीं होंगे इसकी पूरी खबरदारी यहां पे ली। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अपने आप को बैलेंस किया और प्रेजेंस ऑफ माइंड भी दिखाया। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। चंदू ने पहले ओवर में 4 रन खर्च किए थे, 2 बल्लेबाजों को चलता किया था। चंदू ने तीसरा ओवर डाला, उसमें भी 4 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया है। और राज ने जो दूसरा ओवर डाला था उसमें उन्होंने 5 रन खर्च किए थे। कुल मिला के रनों की संख्या मात्र 13 रन। अब बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 45 रनों की जरूरत। 12 गेंदे 45 रन। हमारे गुणलेखक राहुल पाटिल, उसी के साथ हमारे और एक गुणलेखक है वीरेंद्र मानकर और हमारे कैमरा वर्क परेश पालकर। कौस्तुभ पाटिल सीईओ है ड्रीम्स क्रिकेट के। ये सारे टेक्नीशियंस आपकी सेवा में तत्पर है, तैयार है। इन सभी टेक्नीशियंस का तहे दिल से इस्तकबाल मैं करूंगा, बहुत बहुत स्वागत और आभार व्यक्त करना चाहूंगा। जी हां, इस मर्तबा बिहाइंड द विकेट खेलने की कोशिश की, चतुराई भरा स्ट्रोक पहले ही मन बना लिया था, प्रेडिक्ट किया था, मगर गेंदबाज भी चौकन्ने थे। गेंदबाज ने बल्लेबाज को परख लिया था और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद, मात्र 13 रन। बहुत ही खराब हालत, बहुत ही बुरी हालत यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम की। जी हां, घुटने के बल गए, बहुत ही अच्छा स्ट्रोक, मगर गैप को ढूंढने में नाकामी। इसी वजह से 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। अगर इस मैच को आपको जीतना है तो गैप ढूंढना होगा। आपके पास कोई चारा नहीं है, आपको बड़े स्ट्रोक लगाने होंगे, हवा में उछाल कर खेलने की कोशिश करनी होगी। आपको रिस्क यहां पे उठाना होगा, क्योंकि विकेट आपके हाथों में रखकर आपका कोई फायदा होने वाला नहीं है। अगर यहां पे 2-3 बड़े शॉट लगते हैं, छक्के लगते हैं, रोहित गमरे गॉगल पहने थे इसलिए मैं पहचान नहीं पाया। वेलकम रोहित, वेलकम। आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये रोहित गमरे यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत। कारण रोहित गमरे हा माणगावचा एक स्टार ऑलराउंडर आहे। आपण उरणचे ऑलराउंडर, पनवेलचे ऑलराउंडर किंवा मुंबईचे ऑलराउंडर पाहत असतो, त्यांना नक्कीच एक ग्लॅमर निर्माण झालेला आहे, परंतु रोहित गमरे हा सुद्धा त्याच धाटणीतला आणि त्याच पथडीतला हा एक लाजवाब असा ऑलराउंडर आहे माणगाव तालुक्यामध्ये, ज्याचं नाव अगदी सन्मानाने घेतलं जातं। वेलकम रोहित। धन्यवाद रौद्र आणि रोहित गमरे याचं मी माझ्या शब्द सुमनांनी स्वागत केलेलेच आहे, परंतु आमच्या शिवप्रेमी क्रिकेट संघातर्फे त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत, त्यांचं स्वागत करणार आहोत, त्यांचा पाहुणचार आपण करणार आहोत। नक्कीच एक जबरदस्त खेळाडू आहे। गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, माणगाव तालुक्यामध्ये गावागावामध्ये सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे आणि आमच्या या एक भव्य दिव्य स्पर्धेला आपण इथे हजेरी लावलीत, उपस्थिती दर्शविलीत, त्याबद्दल आपण आपले आभार तर आहेतच, परंतु आम्ही सन्मान करतो हे आमचं कर्तव्य आहे, कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे। एक मायेची, प्रेमाची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपण यांचं स्वागत करत आहोत। वेलकम। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रोहित गमरे यांच्यासाठी, मॅन फ्रॉम लोणेरे माणगाव। तो चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं, जहां पे पहली मर्तबा एक छक्का देखने को मिला है, नो बॉल, और उसी के साथ एक छक्का, यानी आम तो आम और गुठलियों के दाम। मगर क्या ये छक्का जीवन दान दे पाएगा बल्लेबाजी करने वाली टीम को, क्योंकि बल्लेबाजी टीम बहुत ही संकट में है, संकट मोचक बनकर यहां पे बल्लेबाज उभर के आएंगे। गेंदबाज साहिल फिर से एक बार एक लंबा रनअप, राइट आर्म ओवर द विकेट, तेज तर्रार गेंद
फुल टॉस थी, लेग स्टंप पर जन्मदिन का तोहफा था, उसे स्वीकार किया, खेल दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इकतीस रनों की जरूरत, 31 टू विन इन 6 डिलीवरीज, 6 गेंदे 31 रन। रोहित देखिए फिर से एक बार मुझे वही मैच याद आता हुआ, सुधागढ़ पालिका वो मैदान और डिंग डोंग पुणे बनाम एसपी अर्थात ओमकार देसाई की वो टीम, दोनों भी आपस में खेल रहे थे। सेमीफाइनल का वो मैच था, 6 गेंदे और 31 रनों की जरूरत थी। और उस दिन उस वक्त एक सितारे ने जन्म लिया, पूरे विश्व में, पूरे महाराष्ट्र में खलबली मच गई थी और वो नाम था विजय पावले। उसके पहले विजय पावले को कोई जानता नहीं था, 7वें नंबर पे खेलने के लिए आए थे और कृष्णा सातपुते, विशाल और सैंडी और हर बल्लेबाज जो ऊपरी क्रम के आते थे वो सारे बल्लेबाज आउट होने के बाद बहुत ही खराब हालत थी, नाजुक अवस्था थी। 6 गेंदों में 31 रन चाहिए थे और विजय पावले ने बनाए थे। उस वक्त से विजय पावले का नाम का परचम पूरे महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर भी हमेशा लहराता रहा, नाम ये हमेशा चर्चा में रहा। इस बीच फुल टॉस गेंद, 1 ही रन मिलेगा, 1 रन से काम नहीं बनेगा, आपको बड़े स्ट्रोक चाहिए। अब यहाँ पे 5 गेंदे और 30 रन, ये सिचुएशन थी क्रीड़ा भवन में। क्रीड़ा भवन में 5 गेंदों में 30 रन चाहिए थे। सुमित भगत ने लगातार 5 छक्के लगाए थे और नाम आज भी हर मैदान पे उनका लिया जाता है। ओहो हो, वाह, ये देखिए, ये आया पहला छक्का। धन्यवाद डीजे रुद्रा। मगर एक छक्के से काम नहीं बनेगा, यहां पे लगातार और 4 छक्कों की जरूरत। क्या यहां पे 4 छक्के लगाकर अपना नाम भी उसी इज्जत से लेने पर मजबूर करेंगे ये बल्लेबाज, जिस तरीके से विजय पावले और सुमित का नाम लिया जाता है। जी हां, फिर से एक बार उड़ाया, मगर मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। गेंद और बल्ले का सही ताल्लुक नहीं था, सही कनेक्शन नहीं था और इसी वजह से फंस गए। अब यह मैच तकरीबन मैं कहूंगा 99% बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में नहीं हो सकता। धन्यवाद डीजे। अब मात्र 1 मिनिट अंपायर जी, नवीन बॅट्समन स्ट्राइक एंडवरती राहील। ऑक्टोबर 2022 पासून जे नियम आपण आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाहतो, तेच नियम आपण इथे, त्याच नियमांचा इथे अवलंब करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 3 गेंदें बची है। जी हां, फिर से एक बार हवा में उछाल कर खेला जरूर, मगर एक आसान सा कैच, हालांकि यह कैच ड्रॉप हुआ, मगर अब यहां पे ना ही कैच ड्रॉप होने से कोई फर्क पड़ने वाला है, ना ही रन लेने से फर्क पड़ने वाला है। मात्र औपचारिकता बची है, क्योंकि 2 गेंदें बची है और वो उसे हमें कंप्लीट करना होगा। बहुत ही लंबे एक फर्क से यहां पे पराजित होने की कगार पर है बल्लेबाजी करने वाली टीम। जी हां, फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर यह स्ट्रोक पहले आने की जरूरत थी। अब यहां पे इस तरह के स्ट्रोक की बिल्कुल जरूरत नहीं है, ना ही उसे कुछ फायदा हो सकता है। अंतिम 1 गेंद और यह मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में चला जाएगा। बहुत ही बढ़िया क्रिकेट खेला है गेंदबाजी करने वाली टीम ने। पहले तो बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए बोर्ड पर रन लगाए, बल्लेबाजों को मनोवैज्ञानिक दबाव में ढकेला और चंदू ने उसके ऊपर कोई कसर नहीं छोड़ी।
चंदू ने एक के बाद एक इस तरह से झटके दिए कि उस झटकों से बिल्कुल उभरते हुए बिल्कुल दिखाई नहीं दिए। बल्लेबाजी करने वाली टीम बोरघर, वाह, फिर से एक बार उड़ाया, बेल्स को उड़ाया है इस मर्तबा, और एक झटका, और इसी के साथ गेंदबाजी करने वाली टीम ओम साई सरई ने इस मैच को जीत लिया। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।